तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा आलो आपण नवीन व्हिडिओ घेऊन आणि नवीन टॉपिक घेऊन. मित्रांनो, जसं की आपण कालचा एपिसोड बघितला त्याच्याप्रमाणे जर आपण अथर्व आणि रेवतीचं जर बोलायचं झालं तर अथर्वचं कुठेतरी चुकीचं आहे तिथे. कारण की एवढा रेवती त्याला सपोर्ट करते आणि एवढी भारी मेंटर भेटली आहे त्याला, तरी त्याला त्याची कदर नाही आहे असंच झाले कुठेतरी. कारण की काल जे टास्क होता त्याच्यामध्ये जे बोलला अथर्वने ते पूर्णपणे चुकीचं बोलला होता. त्याच्यामुळे कुठेतरी पब्लिक आहे ना अथर्वला डिफेम करत आहे. कारण की एवढे दिवस जर अथर्वला चांगलं चांगलं बोलत होते, एवढी सगळी पब्लिक म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये अर्ध्याच्या वरी पब्लिक जे शो बघते, अर्ध्याच्या वरी पब्लिक अथर्वला सपोर्ट करत होती. पण अथर्वने असं काय केलं ज्याच्यामुळे की अथर्वला डिफेम होत आहे. एकच रिझन आहे मित्रांनो, जे की अथर्वची भाषा ही पहिलंच सगळ्यांना टोचत होती, म्हणजे लागत होती. त्याच्यानंतर अथर्वने जी चुकी केली होती ते म्हणजे ग्लासच्या टास्कमध्ये, जे फुटबॉलचा टास्क होता त्याच्यामध्ये अथर्वने रेवतीला ज्यावेळेस बॉल लागला त्यावेळेस अथर्वचं थोडंसं कुठेतरी चुकलं होतं की अथर्वने चेक केला पाहिजे होता, की बघितला पाहिजे होता, की पब्लिकनं पण असं वाटतं की अथर्वने बघितला पाहिजे होता, पण अथर्वने बघितला नाही. त्याच्यामुळे कुठेतरी अथर्वला त्याच दिवशी डिफेम होत होतं. पण लोकांना वाटलं की अथर्वचं लक्ष नाही आहे, पण अथर्वने बघून देखील न बघितल्यासारखं केला होता. त्यावेळेस रेवतीच्या हाताला बॉल लागला होता. पण आज जे झालं म्हणजे काल जे झालं त्या गोष्टीवरून तर 100% पब्लिकला वाटते की अथर्व कुठेतरी तिला ॲटिट्यूड दाखवतो आणि अथर्व कुठेतरी तिच्यासोबत राहायचं नाही आहे अथर्वला. कारण की अथर्व डायरेक्ट बोलतोय की मला काजल मेंटोर म्हणून पाहिजे, कारण की मला काजल पार्टनर म्हणून पाहिजे. काजलमध्ये असं काय आहे मित्रांनो की जे अथर्व मागतोय? कारण एकतरी अथर्वचा टास्क बरोबर नाही आहे आणि काजलचा बरोबर नाही. काजल आणि अथर्व जर एकसाथ भेटले तर अथर्व कुठेतरी बाहेर जाऊ शकतो. कारण की बाहेर जायची 100% क्षमता आहे जर काजल आणि अथर्वची जोडी लागली तर. आणि जर हा शोचा भाग असेल, शोमध्ये जर स्क्रिप्ट असेल तर शोवाल्यांनी कुठेतरी विचार केला पाहिजे की अथर्व पहिलंच एवढा म्हणजे बॅड म्हणून ओळखला जाणारा होता त्याच्या जिल्ह्यामध्ये, हे अथर्वचं स्टेटमेंट आहे. त्यानंतर शोमध्ये आल्यानंतर त्याला सगळं चांगलं म्हणून ओळखायला लागले. पण जर असं चांगलं म्हणून ओळखायला लागले आणि शोमध्ये जर असं कुठेतरी स्क्रिप्टनुसार जर चालत असेल तर अथर्व परत त्याची लाईफ चेंज होऊ शकते अथर्वची. कारण की अथर्वला परत हेट भेटू शकतं, कारण की परत अथर्वचं नाव खराब होऊ शकतं. त्याच्यामुळे कुठेतरी शोवाल्यांनी पण विचार केला पाहिजे की एका कॉन्टेस्टंटचा, की त्याला जर या शोमधून त्याला चांगलं प्रतिसाद भेटतोय आणि चांगलं बोलतात लोक त्याच्याबद्दल, तर कुठेतरी अथर्वला वाईट म्हणून असं दाखवलं नाही पाहिजे. हे मेन गोष्ट आहे की अथर्वला वाईट दाखवलं नाही पाहिजे. कारण आता अथर्वला सगळी पब्लिक जर चांगलं म्हणत आहे तर तुम्ही आता वाईट दाखवून हे प्रॉब्लेम होऊ शकतो. त्याच्यामुळं मित्रांनो प्लीज होईल तेवढं अथर्वला सपोर्ट करत जावा. जर तो शोच्या नुसार चालत असेल तर आपण काहीच नाही करू शकत, आणि जर शोच्या नुसार नाही चालत आहे तर कुठेतरी मग अथर्व 100% जाणून बुजून करतोय हे सगळं. कारण रेवती एवढी भारी स्ट्रॉंग पार्टनर आहे, एवढी स्ट्रॉंग आहे की त्याला जे पण टास्क जिंकवले रेवतीमुळे जिंकलेत. कारण की अथर्वमध्ये ती क्षमता नाही आहे की अथर्व स्वतः टास्क कंप्लीट करू शकतो. कारण की जर आपण बघायला गेलं तर फुटबॉलचा टास्क त्याच्यातच अथर्व बोलत होता की मला भीती वाटत होती की मला बॉल पकडण्याची, मी बॉल पकडणारच नव्हतो कारण की मला खूप भीती वाटते, पहिलं स्वतःचं बघणार मग नंतर मी बॉल पकडणार. हे चुकीचं आहे अथर्वचं. एक लेडीज जर आपल्याला सपोर्ट एवढा करते तर आपण पण त्यांना सपोर्ट केला पाहिजे, ना की त्याला सपोर्ट नाही केला पाहिजे. हे असं चुकीचं आहे अथर्वचं. जर बघायला गेलं तर मग अथर्व आणि दीपकमध्ये काहीच फरक राहिला नाही आहे. दीपक पण काही दिवस ॲटिट्यूड दाखवला, मग अथर्व पण दाखवला. म्हणजे या दोघी जोडामध्ये बघायला गेलं तर मग दीपक कुठेतरी चांगला आहे. कारण की दीपकचं आणि अथर्वचं भांडण झालं होतं, त्याच्यामुळे दीपकने कुठेतरी मनामध्ये राग ठेवला होता. पण इथे रेवतीसोबत त्याचं ना भांडण आहे ना काय आहे. रेवती एवढं समजून सांगते, रेवती एवढं समजून घेते त्याला, तरी तो असं वागतो. म्हणजे कुठेतरी अथर्वमध्ये थोडाफार तरी ॲटिट्यूड आला आहे. आणि अथर्व हा कुठेतरी जाणून बुजून करतो रेवतीसोबत, असं कुठेतरी सगळ्या पब्लिकला वाटतंय असं की अथर्वची चुकी आहे. पण एवढे दिवस वाटत नव्हतं की अथर्व असं करू शकतो. कारण की अथर्व एवढा भारी प्लेअर होता आणि अथर्व एवढं भारी खेळत होता सगळ्यांसोबत. तर एकदम अचानक असं काय झालं की अथर्व डायरेक्ट असं करायला लागला. ते कुठेतरी शोचा भाग असू शकतो मित्रांनो. जर तुम्ही त्याला समजून घ्यायचं असेल तर त्याला पर्सनली बोलू शकता. जर त्याला पर्सनली नाही कॉन्टॅक्ट झाला तर मित्रांनो शोचा एक वेळ स्क्रिप्ट आहे का शो फिक्समध्ये चालतोय, फिक्सिंगमध्ये, हे कुठेतरी माणसांनी बघितलं पाहिजे. अथर्व एवढे दिवस चांगला वागतो आणि अचानक असं वागतोय म्हणजे कुठेतरी चुकीचं होत आहे शोमध्ये. आणि हा शो लवकरच संपला पाहिजे. कारण की ह्या शोमुळे जर कोणाच्या लाईफमध्ये परिणाम पडत असतील तर कुठेतरी शोची गलती आहे आणि हा शो बंद झाला पाहिजे लवकरच. म्हणजे फिनाले आलं पाहिजे आणि फायनल झाल्यानंतर
लवकर ह्याने फिनाले आणला पाहिजे. त्याच्यामुळं कुठेतरी लोकांसमोर ह्या जे कॉन्टेस्टंट आहेत सगळे त्यांच्याबद्दल चांगलंच राहील. नाहीतर असं जर चालू राहिलं तर एखाद्या कॉन्टेस्टंटबद्दल लोकांमध्ये डिफेम हा लोकांना वाईट वाटत जाईल. त्याच्यामुळे हा शो बंद झाला पाहिजे. मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज आपण 10 वाजता लाईव्हला येतो. त्याच्यामुळं लाईव्हला यायला विसरायचं नाही. एक्झॅक्ट 10 वाजता रोज डेली लाईव्ह घेतो आपण. लाईव्हला यायला विसरायचं नाही. आणि तुम्ही जर लाईक नसाल केला तर लाईक पण करून घ्या व्हिडिओला पटापट आणि शेअर करून घ्या. जास्तीत जास्त शेअर झालं पाहिजे. कारण की आपण जे बघतो आणि आपण जे पाहतो त्याच्यामध्ये थोडासा फरक आहे माहिती आहे का. आपल्या समोर जर ही शूट झाली असती तर आपल्याला समजलं असतं की हे गेम आहे ते स्क्रिप्टेड नाही आहे, हा शो स्क्रिप्टेड नाही आहे. पण हे शूट होते आहे आता मुंबई मेन्शनमध्ये, म्हणजे एकाच हॉलमध्ये. त्याच्यामुळे कुठेतरी शोची स्क्रिप्टिंग असू शकते. त्याच्यामुळं एवढं डिफेम करू नका एखाद्याला की त्यानं पूर्ण करिअर त्याचं खराब होईल. त्याच्यामुळं मित्रांनो थोडंसं त्याच्याकडे पण लक्ष द्या. कारण की तो पण चुकीचा वागला नाही आतापर्यंत. आता अचानक चुकीचा वागतो याचा अर्थ कुठेतरी चुकीचं होत आहे शोमध्येच. त्याच्यामुळं मित्रांनो लवकरात लवकर त्याला डिफेम करणं बंद झालं पाहिजे. एवढीच ह्या व्हिडिओमधून सांगण्याचा माझा प्रयत्न आहे. बस एवढंच. अथर्व चांगला आहे पण आता असं वागत जर गेला, रेग्युलर जर वागत गेला तर अथर्वला पूर्णपणे लोक डिफेम करणार आणि अथर्वला हेट करणार. त्याच्यामुळे अथर्वनं पण समजून घेतलं पाहिजे. आणि अथर्वचे जे बाहेर पब्लिक बघते, अथर्वच्या जे जवळचे कॉन्टॅक्टमधले आहेत त्यांना पण अथर्वला समजून सांगायला पाहिजे की असं नको करू, परत तुला डिफेम होत आहे. त्याच्यामुळं अथर्व थोडं सुधारला पाहिजे. आणि अथर्वनं जर काजलसोबत जोडी घेतला तर अथर्व 100% बाहेर जाणार. ही गोष्ट कन्फर्म आहे. लिहून घ्या वाटलं तर. अथर्व जर काजलसोबत राहिला तर अथर्व बाहेर जाणार. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये तुमचं मत देखील मांडा.